विचार करावा लागणार आहे. चेंडू हवेत राहिला बराच वेळ पाठलाग केला जातोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. सुंदर फेकी तिथून आली. धाव मात्र मिळते तब्बल 2. सुमित आणखीन एक, कारण टेक्निकचा प्रश्नच नाही, कारण लोकांच्या मुलांना ट्रेन करणारा कोचिंग करणारा हा आदर्श खेळाडू राहिलाय. त्याच्यामुळे थोडासा खराब चेंडू पडला की योगेश पवार सीमारेषेच्या बाहेर फेकून देणार यातील मात्र शंका नाहीये. किरण कुठल्यासारख्या ताकदवान गोलंदाजावर प्रहार होत आहेत आणि इथे ठोकला जातो. या षटकातील दुसरा षटकार. धावफलकावर धावा लागलाय तब्बल 27 धावा. सुंदरतेचं कौतुक करणारं पाहिलं, परंतु आजकाल बांगड्या सुद्धा फक्त फॅशन पुरत्याच वापरल्या जातात. ज्या प्रकारची साडी त्या प्रकारची माडी आणि त्याच प्रकारच्या बांगड्याही. त्याच्यामुळे बांगड्या बदलल्या, साड्या बदलल्या आणि सगळी दुनिया बदलली. त्याच्यामुळे बदललेल्या युगामध्ये क्रिकेटही एवढं फास्ट झालं, परंतु आजही 40+ मंडळीनं आपल्या अंगामधली क्रिकेट ती रग तशीच राखून ठेवली आहे. अकूट टप्प्यात चेंडू दिशा दिली जाणार. फक्त आणि फक्त आक्रमकता, फक्त आणि फक्त आक्रमकता सिद्ध केली जाते. स्क्वेअरच्या डोक्यावरून ठोकला जातोय. किरण कुठल्या या षटकामध्ये तिसरा षटकार. संकटाच्या वेळी आधाराचा मुख्य हात, मुख्य जागा म्हणजे मैत्री. आणि त्या मैत्रीचंच गाणं होतं की दोस्ती तुटायची नाही. दोस्ती कशी राहील, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलं की दोस्ती संपते. कारण तिथे वार चालू होतो मैदानामधला, क्रिकेटमधला. आणि 40+ लिजंड्स मात्र इथे तुटून पडतायत. योगेश पवारचा विस्फोटक खेळ आपण पाहतोय. 3 षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू. संधी बनली नाहीये. जरूर खूप चेंडू आखूड होता, टप्पा होता. कोणाच्या डोक्यावरून चेंडू मात्र भिरकावून दिला. या षटकामध्ये ठोकला तब्बल 4था षटकार. आणि एक महागड षटक इथे मात्र पडलं जात आहे. या तीळ मात्र शंका नाहीये. या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 27 धावा आल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीला धावफलकावर धावा लागल्या तब्बल 39. एक बाद 39 मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक जाईल. गोविंदा तिकडे रेडी आहे. सदैव उत्तम काम करणारा हा गोविंदा मात्र सज्ज आहे आणि तो मध्ये जाईल ड्रिंक्स ब्रेक. पहिला 3 षटकांचा खेळ आपण पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा पाहिला त्यावेळेला मात्र किरण कुटनेला 8 धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी राहिली. पंडित गोवारीनं अप्रतिम कमबॅक मिळवत फक्त 4 धावा देत 1 विकेट टिपला. परंतु किरण कुटलेचा दुसरा षटक जसा योगेश पवार क्रीजवर आला, योगेश पवारनं अक्षरशः धुवून काढली. 4 षटकार ठोकले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 39 अशी धावसंख्या उभी केली आहे. एनडी वॉरियर्स नावे रोहा या संघानं. डीजे बंधू, आपण बघितलं की चौफेर टोलेबाजी केली ती योगेश पवारनं. मिस्टर परफेक्ट त्याला का म्हटलं जातं. वेट करून त्यानं हे चेंडू मारले आणि तेही वेगवेगळ्या दिशांना त्यांनी चेंडू मारलेले आहेत. या स्पर्धेमध्ये आजचा हा पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि या स्पर्धेमध्ये कोण ही ट्रॉफी जिंकणार याकडे तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. परंतु आपल्या या रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 एक वैशिष्ट्य आहे की जी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने आयोजित केली आहे. इथे मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज ठेवण्यात आलेला आहे आणि तो हिमांशू एंटरप्राइजेसचे मालक रविदादा भोईर यांनी स्पॉन्सर केलेला आहे. तर जी टीम जिंकेल म्हणजे जी टीम विजेता होईल त्या टीमच्या मालकासाठी मोटर बाईक ठेवलेली आहे होंडा कंपनीची.
होंडा कंपनीची बाईक टीम जिंकणाऱ्या म्हणजे विजेत्या असणाऱ्या टीमच्या मालकाला मिळणार आहे आणि ती आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचे मालक आदरणीय दीपक चौहान साहेबांनी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे। तर हे एक आगळं वेगळं बक्षीस या स्पर्धेसाठी आपण ठेवलेलं आहे, काय म्हणा? ठीक आहे माळी सर, मी तर खरंच मन भरून कौतुक करेन, कारण आजकालची क्रिकेट आणि मागच्या क्रिकेटमध्ये जमीन असा फरक राहिलाय। त्या बाईकच्या रेसमध्ये जेव्हा सुरू होतं ना रेस, त्या वेळेला काय काय केलं जातं ना हे आपण डोळ्यातून पाहिलंय, परंतु इथे थांबत नाहीये। पहिल्यांदा स्ट्राईक असताना योगेशनं सुरुवात केली आणि योगेशचा तोच पायंडा राखत मात्र आता मिडविकेटच्या डोक्यावरून सूरज पाटील ही ठोकतोय षटकार। वगैरे गुडघे टेकून, जे आपण नेहमी सत्यवान म्हणतात गुडघा टेक तमाशा टेक, त्या स्टाईलनं हा मिड विकेटला षटकार ठोकलाय। आणि कोणावर ठोकलाय? केतन मेहरवर, संघाचा मुख्य। आणि आणखीन एक, आता मात्र केतन मेहरला विचार करावा लागेल। एका बाजूला उभं असताना सुद्धा योगेश पवार नॉन स्ट्राईकला उभं असताना सूरज पाटील बदडतोय, ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार। एका पण धाबा करते लागतायत या षटकामध्ये। पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार, आता जोरदार टाकला आणि जोरदार भिरकावूनही दिला। थोडीशी सीमा रेषा आता कशी क्लिअर केली पाहण्याजोगी ठरेल। हा असेल चौकार की असेल षटकार? इट्स अ 4 रन्स। पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार आणि सूरज पाटील, सूरज म्हणजे सूर्य, अगदी सूर्याला साक्ष ठेवत आपली क्रिकेटची साक्ष पटवून देतोय आणि ठोकतोय आणखीन एक लाजवाब काऊ कॉर्नर मिडविकेटच्या मधून आणखीन एक चौकार। दोन षटकारासहित तब्बल 55 धावा करत लागतायत। नक्कीच इथे मात्र केतन मेहरला फार मोठा विचार करावा लागणार आहे, कारण ज्या प्रकारे किरण कुठल्या षटकामध्ये 27 धावा आल्या आणि आता इथेही धावा येत आहेत। फुल टॉस, क्षेत्ररक्षक सज्ज केला आणि त्यानं मात्र हा झेल सहज टिपला राजा यानं। आणि अशा प्रकारे जो सूरज फार कठीण काम चाललं होतं, खूप जबरदस्त फलंदाजी करत होता, त्या सूरज पाटीलला मात्र अखेरकार फुलटॉस चेंडूवर परतवलं। राजेश पाटील पारगाव यानं मात्र हा झेल टिपला आणि अशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झाला बाद। नांदगाव संघ आता केतन मेहर विचार करतो, विचार विनिमय केले जात आहेत। एक निर्धाव चेंडू टाकलाय, शेखर भगतला निश्वास टाकलाय विकेट पडल्यानंतर। स्ट्रॉंग अँड हाय, स्ट्रॉंग अँड लॉंग, हाय अँड हँडसम, इट्स अ माइटी। फक्त भाषा बोलली जाते षटकारांची आणि अक्षरशः धून काढली आहे ही गोलंदाजांची लक्तर आपल्या वेशीवर टांगताना आपण पाहतो। एनडी वॉरियर्स नावेरोवा संघाचा फलंदाज 6 या धावसंख्येने शेखर भगत आपलं खातं उघडतंय। संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन टेपतीये ती तब्बल 61 धावा। टिकेमाळी सर, खऱ्या अर्थाने तुम्ही जो मगाची अनाउन्समेंट केली, षटक सुरू होतं त्याच्यामुळे ते डिस्कशन नाही करता आलं, परंतु कौतुक वाटावा, हेवा वाटावं, एवढी सुंदर बक्षीस जी बाईक आहे ना ती फायनल जिंकणाऱ्या संघाच्या संघ मालकाला मिळेल ना, क्रिकेटच्या हिस्ट्री मधली ही पहिली अशी बक्षीस असणार आहे आणि ती यादगार असणार आहे। कारण आजकाल एंट्री टाकणाऱ्या माणसाला कोणी विचारतं का? हे जिंकल्यावर कळतं।
एंट्री टाकणारे हिमांशू एंटरप्राइज सर्व्हिस इकडे बसलेत. असंख्य गोष्ट असतील, परंतु त्या बाईकच्या रेसमध्ये जेव्हा खेळाडू उभे राहतात त्यावेळेला आपल्याच आणखीन एका संघ सहकार्यासोबत कसा खेळ सुरू होतो तो आपण बाईकच्या रेसमध्ये असताना पाहिलाय. त्याच्यामुळे इथे आता आपल्या संघ मालकाला खुश करायचं आहे, आपला संघ मालक खुश झाला पाहिजे. म्हणून त्यासाठी कोणता संघ चांगला प्रयत्न करेल आणि कोण जिंकेल ती बाईक ही येणारी वेळ ठरवेल, परंतु इतिहासामध्ये त्याची मात्र नोंद केली जाईल. नाही, एक आगळं वेगळं बक्षीस आहे, एक चांगलं बक्षीस आहे, एक चांगला पायंडा या रायगड समालोचक असोसिएशननं इथे पाडलेला आहे या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये. मॅन ऑफ दी मॅच किंवा मॅन ऑफ दी सिरीज साठी आपण बाईक बघितलेल्या आहेत, मात्र या टीम ओनर साठी ही प्रथमतःच मला असं वाटतं बाईक ठेवण्यात आलेली आहे. HF100 हिरो कंपनीची ही बाईक आहे. कोण जिंकेल याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष. या दरम्यान खारघर शहर प्रमुख खारघर शाखा प्रमुख आदरणीय दत्ताशेठ दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक बंधू. तर नक्कीच खऱ्या अर्थानं इथे मात्र सर्व पाहुण्यांचं स्वागत करूया. 4 षटकामध्ये सर्वात जास्त धावा 61 धावा जमल्यात. राजेश पाटील पारगाव गोलंदाजीच्या मार्कवर, तर योगेश पवार असेल स्ट्राईकवर. आपण पाहतोय इंडी वॉरियर्स नावे रोहा उडाया एक उडाया, फक्त उडवणं सुरू आहे. भाषा बोलली जाते फक्त षटकारांची आणि योगेश पवारची रन मशीन थांबत नाहीये. नांदगाव संघाला विचार करावा लागतं की बाबा नो याला कसं थांबवायचं. आलाय आणखीन एक लॉंगऑफच्या डोक्यावरून षटकार. 8 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा 5 षटकारांसहित ठोकले जात आहेत. आणि सँडी यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि स्वागत. 10 प्रकार धावा तब्बल 67 धावा, मोठी धाव संख्या उभारली जाते. इंडी वॉरियर्स फिरकीचा ताल, तालावरती हा आणखीन एक ताल. मी खेळला जातोय खेळ. हा खेळ लगातार 5 षटकार. टीके माळी सर, लगातार 5वा षटकार ठोकला गेलाय, तो म्हणजेच योगेश पवारच्या बॅट मधून. बघूया 6वा षटकार होईल का, सलग 6 षटकार ठोकण्याचा कार्यक्रम केला जाईल का. खरं तर बंधू यानं मॅन ऑफ द सिरीजची 40+ मध्ये बाईक पटकावलेली आहे. एक वेळा मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकलेली आहे. तर ही इथे आपल्या या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे, तो हिमांशू एंटरप्राइजेसचे मालक रवी भोईर यांनी स्पॉन्सर केलेला आहे. हा फ्रीज पटकावेल का, काय वाटतं तुम्हाला. बक्षीस कोणती फटकावेल हा अजूनही, कारण दिल्ली खूप दूर आहे. पहिला सामना आहे आणि इथून पुढचा प्रवास कसा राहील, कारण इंडी वॉरियरचा प्रवास रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप छान राहिलाय. रेग्युलर रायगड प्रीमियर लीग मध्ये या संघानं 4थ्या क्रमांक फटकावला आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये इंडी वॉरियर्स संघाने खूप चांगली कामगिरी केली. तोच इंडी वॉरियर्स संघ पुन्हा एकदा लहू खेडेकर साहेब योगेश पवारला घेऊन आलेत. एक चांगला संघ बांधलाय, परंतु एका बाजूला नंदादेवी नांदगाव संघ या अडचणीसाठी आपला मार्ग शोधेल का. सलग 5 चेंडूवर 5 षटकार, 6वा षटकार येईल का, 6वा षटकार येईल का. ठोकला जातोय सलग 6 चेंडू मध्ये 6वा षटकार. हॅट्स ऑफ यू योगेश पवार, एक लिजेंड, मिस्टर परफेक्ट दाखवतोय क्रिकेट मधली आपली परिपक्वता. मिस्टर परफेक्ट प्रसिद्ध करतोय आपला खेळ. सिद्ध झालाय, प्रसिद्ध होण्यासाठी अनेक नवी पिढी घडवणारा योगेश पवार. टार्गेट असेल 7 बॉल 7 षटकार. बघूया आता टार्गेट गोलंदाजांचा राहिलाय. अखेरकार देव प्रसन्न झाला. केतन मेहरच्या हातामध्ये देवाने झेल दिला होता, कदाचित तोही मागे पुढे चालला होता, परंतु एकदा जोरदार टाळ्या होता मित्रांनो योगेश पवारच्या या बहारदार खेळीला. 11 चेंडू आणि 45 धावांचा विस्फोटक खेळ दाखवला. 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम ज्याने पहिल्याच सामन्यात केला आहे ते योगेश पवार. नवी पिढी घडवणारा, अनेक ठिकाणी कोचिंग करणारा लेदरसाठी तो मात्र योगेश पवार या पहिल्याच सामन्यात आपली गुणवत्ता सिद्ध करतो. आणि रायगड प्रीमियर लीग या पर्वामध्ये 40+ या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने डीके माळी सर हे पर्व कुठे जाईल, केवढा मोठा आनंद महोत्सव साजरा केला जाईल याचा जीता जागता उदाहरण आजच्या 2ऱ्या सामन्यात सुरू झालाय.
नाही फलंदाजांचा